आता बातम्या सविस्तर बघूया। सुरुवातीला बातमी येते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फोडलेल्या आरोपांच्या नव्या बॉम्बची। कारण मतचोरी संदर्भात पुन्हा एकदा त्यांनी काही आरोप केलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी सत्ताधाऱ्यांना निवडणूक आयोगाला एक परीने आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलेलं आहे। आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी एक आरोपांचा बॉम्ब टाकलेला बघायला मिळाला। कुर्सी की पेटी बांध के रखो अशी जाहिरात काँग्रेसने आज सकाळपासून केली। राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं जाहीर झालं, पण ये तो सिर्फ झाकी है, हायड्रोजन बॉम्ब अभी बाकी है असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं। आणि मतदारांची नावं डिलीट करण्यात आल्याच्या मुद्द्यावरच त्यांनी भर दिला। महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकमधल्या आळंदचं त्यांनी त्यासाठी उदाहरण दिलं। विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं। तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि आरोप सिद्ध करण्यासाठी 3 दिवसांची मुदत देखील दिलेली आहे। तर राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये आज त्यांनी केलेल्या खास करून आरोपांमध्ये नवीन मुद्दे नेमके कोणते आहेत ते बघूया। चंद्रपुरातल्या राजुऱ्यामध्ये 6800 मतदार हटवण्यात आले आहेत, हा एक नवीन मुद्दा त्यांनी आज मांडलेला आहे। याशिवाय कर्नाटकातल्या आळंदमध्ये 6018 मतदारांची नावं हटवली। तर मतं डिलीट करण्यासाठी परराज्यातल्या मोबाईल नंबरचा वापर झाला असाही आरोप आता राहुल गांधी यांनी केला। ज्यांच्या मोबाईल नंबरवरनं नाव डिलीट झाली त्यांना त्यांचा पत्ताच नाहीये। मोबाईल नंबरसाठी कर्नाटक सीआयडीने 18 महिन्यात आयोगाला 18 पत्र पाठवली असाही दावा राहुल गांधींनी केला। एकाच कॉल सेंटरमधनं नावं डिलीट करण्यात येत आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार माहिती लपवून गुन्हेगारांना पाठीशी घालतायत असा आणखी एक आरोप आज राहुल गांधींनी केला। निवडणूक आयोगातनंच आम्हाला आतली माहिती मिळत असते असे राहुल गांधी म्हणाले। दरम्यान राहुल गांधी हे आरोप करताना आणखी नेमके काय काय म्हणालेले आहेत, कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडले तेही बघूया। यहां महाराष्ट्र में उसी वोटर ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए। आलम में डिलीट, रजौरा में एडिशन, 6850। आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे, ये देखिए वही नाम यहां है। वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था। नाम वैसे ही है, जेडब्ल्यू जेडब्ल्यू जेडब्ल्यू, पता ऐसा है जेडब्ल्यू जेडब्ल्यू, नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया। ज्ञानेश कुमार जी, आप अपना काम कीजिए, आपने उठ लिया है, आप हिंदुस्तान की चीफ इलेक्शन कमिश्नर हैं। आपसे कर्नाटक की सीआईडी सबूत मांग रही है। आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो, हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर रहे हो। तो सवाल उठता है, ये है कौन जो सेंट्रलाइज तरीके से कॉल सेंटर के प्रयोग से, सॉफ्टवेयर से अलग अलग प्रदेशों में वोट डिलीट कर रहे हैं, ऐड कर रहे हैं। इलेक्शन कमीशन जानता है, ज्ञानेश कुमार जी जानते हैं। दरम्यान निवडणूक आयोगाने या संदर्भात काय उत्तर दिलंय नेमकं तेही बघूया। काय म्हणाले निवडणूक आयोग या सगळ्या संदर्भात, आरोपांच्या संदर्भात? राहुल गांधींचे आरोप आणि निराधार आणि अयोग्य आहेत। मतदारांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय नावं हटवली जाऊ शकत नाही। नाव हटवण्यापूर्वी संबंधित मतदाराला बाजू मांडण्याची संधी असते। कोणत्याही सामान्य मतदाराला ऑनलाईन नावं डिलीट करता येत नाही। 2023 मध्ये आळंद मतदारसंघात नावं डिलीट करण्याचा प्रयत्न झाला, त्याची तक्रार आयोगानेच पोलिसात केली होती। आळंद मतदारसंघात 2018 मध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता, तर 2023 मध्ये काँग्रेस उमेदवार। हे आता निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडताना म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणतात बघूया। राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत, हे सिरियल लायर आहेत।
रोज खोटं बोलायचं आणि गोबेल्सचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली, एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत, एकही नाही. फक्त आरोप. निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी? निवडणूक आयोग मी मागाशी सांगितलं की ॲफिडेव्हिट सादर करा म्हणून सांगितलं, परंतु त्यांनी ते केले नाहीत, करता आले नाहीत. आणि फक्त फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम, लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत.